बऱ्याच मित्रांनो, बऱ्याच मुलांना 2D आणि 3D मध्ये ऍक्सिस, क्वाड्रंट आणि ऑक्टेट हे समजत नाहीत, तर आपण त्याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. 2D मध्ये काय असतं, हा एक्स ऍक्सिस आणि हा काय आहे बघा, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस मध्ये काय असतात, क्वाड्रंट. एक्स ऍक्सिस मध्ये काय असतात, क्वाड्रंट. क्वाड्रंट कसे आहेत एक्स ऍक्सिस मध्ये, तर फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट. किती क्वाड्रंट असतात, 4. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असतो, म्हणून आपण फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह डिनोट करतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं बाळांनो, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे ना, पॉझिटिव्ह आहे, म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्हने आपण डिनोट करतो. थर्ड क्वाड्रंट निगेटिव्ह होतो आणि फोर्थ क्वाड्रंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आपण डिनोट करतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने. तसंच बऱ्याच मुलांना हे समजत नाही की 3D मध्ये एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये कसे ऑक्टेट असतात आणि त्याला चिन्ह कसे द्यायचे असतात. जर तुम्ही अशी डायग्राम पाहिली तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा एक्स ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह आहे, पण याच्या बॅक साइडचा एक्स ऍक्सिस हा निगेटिव्ह आहे. हा वाय ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह आहे, याच्या बॅक साइडचा वाय ऍक्सिस हा निगेटिव्ह आहे. आणि झेड ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे, याच्या बॅक साइडचा झेड ऍक्सिस. ऍक्च्युअली याची रचना जी आहे ती अशा प्रकारची असते आणि ही फिक्स आहे. तर याच्यामध्ये समोरचा जो ऍक्सिस आहे तुमच्या, तो एक्स ऍक्सिस आहे. जो आडवा ऍक्सिस आहे तो वाय ऍक्सिस आहे आणि उभा ऍक्सिस आहे तो कोणता ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस आहे. मग याच्यामध्ये फ्रंट साइड ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, पाठीमागची साइड निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. उजव्या बाजूची साइड तुमची ही पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, इकडची निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. वरची साइड तुमची ही पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस आहे आणि खालची साइड काय आहे, निगेटिव्ह झेड ऍक्सिस आहे. तर याच्यामध्ये ऑक्टेट कसा तयार होतो हे बऱ्याच मुलांना कळत नाही, याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर ऑक्टेट तुमच्या बाजूने पाहिलं तर कसा होतोय बघा, हा फर्स्ट ऑक्टेट आहे, हा सेकंड ऑक्टेट आहे, हा थर्ड ऑक्टेट आहे, हा फोर्थ ऑक्टेट आहे. म्हणजे वरती 4 ऑक्टेट तुमचे तयार होतात आणि तसेच 4 ऑक्टेट खाली तयार होतात. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे हा फिफ्थ ऑक्टेट असतो. याच्या खालचा हा सिक्स्थ असतो, हा 7 झाला, हा काय झाला 8. जशा वरच्याला क्रम दिला जातो तसाच खालच्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 म्हणजे पहिला ऑक्टेट, दुसरा ऑक्टेट, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. जर पहिल्या ऑक्टेट मध्ये आपण पाहिलं तर आपण बघूया चिन्ह कुठले तयार होतात. पहिला ऑक्टेट हा कशाशी रिलेटेड आहे बघा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. म्हणून पहिल्या ऑक्टेट मध्ये आपण साइन काय देणार, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता दुसरा ऑक्टेट बघा, दुसरा ऑक्टेट कुठे येणार तुमचा, हा फर्स्ट ऑक्टेट आहे, हा सेकंड ऑक्टेट. सेकंड ऑक्टेट कशाशी रिलेटेड आहे बघा, पॉझिटिव्ह. सेकंड ऑक्टेट मध्ये निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. म्हणजे साइन कसे होणार, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये तुमचे साइन होणार निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. अशा प्रकारे आपण 8ही ऑक्टेटला साइन देतो आणि आपले 8ही ऑक्टेट तयार होतात. आता 7th ऑक्टेट मध्ये जर गेला तर तुम्हाला निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह अशी 3 साइन मिळतील. म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह झेड ऍक्सिस. जर समजा तुम्हाला 3rd ऑक्टेट मध्ये जायचं बघा, फर्स्ट ऑक्टेट, सेकंड ऑक्टेट आणि 3rd ऑक्टेट. तुम्ही 3rd ऑक्टेट मध्ये गेला तर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस रिलेटेड आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस ची, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस ची. म्हणजे साइन काय होणार, निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजे इथं साइन तुमचं होणार निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. अशा प्रकारे 4th ऑक्टेट मध्ये तुम्ही जर गेला तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशा प्रकारचं काय होईल, साइन तयार होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही 5th मध्ये जर गेला तर आपण खाली जातो या कॉर्नरवर. मग इथं गेल्यानंतर साइन कसं होईल तुमचं, पॉझिटिव्ह, 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 निगेटिव्ह. म्हणजे 5th क्वाड्रंट होईल तुमचा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि काय होईल, निगेटिव्ह. तुम्ही 6th मध्ये जा, 6th कुठे असणार आहे, या साइडला डाऊन साइडला इथं. म्हणजे काय असणार, निगेटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. म्हणजे इथं होणार तुमचा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. त्याच्यानंतर 7th ला निगेटिव्ह, निगेटिव्ह येणार आणि 8th ला तुमचा याच्या खाली जर तुम्ही इथं पोहोचला तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अँड काय येणार, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. परत एकदा चेक करूया आपण बघा, हा 8 ऑक्टेट आहे तुमचा 8वा. या बाजूला तुम्ही गेला तर निगेटिव्ह साइन येते, सॉरी मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स ऍक्सिस येतोय.
ह्या बाजूला गेला तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस येतोय, ह्या बाजूला असाल तर निगेटिव्ह वाय ऍक्सिस येतोय तुमचा, आणि झेड पण काय आहे तुमचा निगेटिव्हच आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिले 4 क्वाड्रंट 4 ऑक्टेट जे आहेत आपले ते वरच्या साईडला आहेत 4, आणि ते 4ला बघा झेड पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, झेड वरती पॉझिटिव्ह राहणार आहे आणि खाली निगेटिव्ह राहणार आहे, म्हणून निगेटिव्ह 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 अशा प्रकारे ऑक्टेटचे साइन दिले जातात आणि ऑक्टेट असा डिफाइन होतो. त्याचे किती ऍक्सिस आहे एक्स वाय आणि झेड. मला वाटतं की खूप छान प्रकारे मी समजून सांगितले, सर्वांना समजलं असेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे वेक्टर चॅप्टर साठी, तर ह्याचा सर्वांनी अभ्यास करा.